नमस्कार. सातारी तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेवपुरी करणार आहोत. त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलाय चाळून. ह्या वाटीने 2 वाटी घेतलेला आहे. आता ह्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. ह्यात आपण 2 चमचे मी ओवा घेतलाय. तो असा जरासा चोळून ह्यात घालायचा आहे. आणि तेल कढवून घेतले मी 2 चमचे, ती घालायचे. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. पिठाला तेल चोळून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे आपण ज्या पुऱ्या करू त्या आपल्या क्रिस्पी होतील. आता ह्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचंय आणि घट्ट पीठ मळून घ्यायचंय याचं. अशा प्रकारे आता आपण घट्ट पीठ मळून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्याला तेल लावायचे आणि याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत. आता ही जरा 10 मिनिटं असंच ठेवून देऊ आपण आणि मग याच्या पुऱ्या लाटू. आता आपण ह्यातनं एक गोळा काढून घेऊया. त्याची चपाती लाटून घेऊया. ह्याला जर तुम्हाला पीठ लागत असेल तर तुम्ही पीठ लावू शकता. मी लावलं नाहीये, त्यामुळे चिकटत नाही, त्यामुळे मी लावलं नाहीये. आता याचं पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे. बघू शकता, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाहीये. मीडियम साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता एक मी ही वाटी घेतलेली आहे छोटी. त्या साईजने आपण या पुऱ्या आपण अशा काढून घेऊयात, म्हणजे आपल्या पुऱ्या पण पटकन होतील. आता हे पुऱ्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्यात. अशा प्रकारे आपण कढईचं सगळं पीठ काढून घेतलेले. आता याला काट्या चमच्याच्या साहाय्याने असं होल पाडायचे, म्हणजे आपली पुरी फुगणार नाही, कडक होईल. या पुऱ्यांना होल पाडून घेतलेले आहेत. आता ह्या पुऱ्या आपण ह्यात काढून घेऊ प्लेटमध्ये एका. आणि अशा प्रकारे बाकीच्या आपण करून घेऊयात. गॅसवर मी तेल टाकून पॅन ठेवलाय तापायसाठी. तर तेल तापलंय का बघूया. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्यात एक एक करून पुऱ्या सोडून घेऊयात. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला. आता पलटी करून घेऊयात. दाबत दाबत त्याला तळून घ्यायचे आपल्याला, म्हणजे या क्रिस्पी होतील. पुऱ्यांना थोडा लाल कलर येईपर्यंत आपल्याला तळायचे. तर कलर आलेला आहे आपल्या पुऱ्यांना. आता आपण या काढून घेऊयात. तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे ह्याचं. 8 दिवस म्हणलं तरी ह्या पुऱ्या अशाच राहू शकतात. आपल्या पुऱ्या सगळ्यात तळून झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. खूप क्रिस्पी होतात. आता ह्यातल्या आपण 4 पुऱ्या घेऊ. आता ह्या पुरीला टेस्टी बनवण्यासाठी मी हा बटाटा घेतलेला आहे. हा बटाटा शिजवून मी मॅश करून घेतलेला आहे. ह्याच्यात मी सेंधव मीठ आणि साधं मीठ घातलेलं आहे. ही आपली पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी आहे, हिरव्या मिरचीची. आणि हे गोड पाणी आपलं खजूर आणि चिंचेचं. हे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी वरनं घालण्यासाठी. आणि शेव घेतलेली आहे आणि हा चाट मसाला. आता आपण सुरुवातीला हा बटाटा ह्याच्यावर ठेवूया.
अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे बटाट्याला. बटाटा लावून झाल्यावर ह्याच्यावर आपल्याला थोडा थोडा कांदा असा घालायचा आहे. बारीक कांदा चिरलाय मी. हा थोडंसं टोमॅटो घालायचं आहे. आता ह्यावरून आपल्याला हा चाट मसाला घालायचा आहे. लाल मिरची पावडर घालायची आहे. ह्याने टेस्ट खूप छान लागते, चटपटीत अशी. त्यावर आपल्याला हे तिखट पाणी आणि गोड पाणी घालून घ्यायचे. आता गोड पाणी पण घालून घेऊया याच पद्धतीनं. आता ह्यावर आपल्याला ही शेव घालून घ्यायची. आता ह्यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची. आपली शेवपुरी तयार झाली आहे. खूप टेस्टी लागते. बाहेरची खाण्यापेक्षा घरची खूप टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की करून बघा. अशा प्रकारे तुम्ही पण शेवपुरी करून बघा, खूप टेस्टी लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.